तुमच्या समोर मित्रांनो खालील शब्दसंधींचा विग्रह करा म्हणते. खालील शब्दसंधींचा विग्रह करा. काय आहे? मात्राज्ञा. बर, खालील शब्दसंधींचा विग्रह करा. मात्राज्ञा. बघू ता काय करता येतं मित्रांनो. बघा, लक्षात घ्या. खरं पाहायला गेलं तर आन्सर एक आहे याचं, मातृ अधिक आज्ञा, मात्राज्ञा. ठीक आहे मित्रांनो, ही आहे यनादेश स्वरसंधी. कोणती संधी आहे मित्रांनो? यनादेश स्वरसंधी. मग कसं काय ते सांगतो, कारण डायरेक्टच कळायला पाहिजे. बघा, तुम्हाला शिकवलेलं सुद्धा आहे बरं का मित्रांनो. मग काय यनादेश स्वरसंधी काय सांगते मित्रांनो? बघा, अधिक चिन्हाच्या पाठीमागं तुम्हाला इ, उ, रू आणि लू हे स्वर पाहायला मिळतात. इ, उ, रू, लू. आणि अधिक चिन्हाच्या पुढे जर तुम्हाला कोणताही एक्स विजातीय स्वर पाहायला मिळाला, एक्स विजातीय, सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. विजातीय, कोणताही एक्स विजातीय स्वर पाहायला मिळाला मित्रांनो, असं जर झालं, अधिक चिन्हाच्या पाठीमागं इ, उ, रू, लू हे स्वर आले, अधिक चिन्हाच्या पुढे जर कोणताही एक्स विजातीय स्वर आला तर या ई बद्दल य बनतंय. सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. या उ बद्दल व बनतंय, रू बद्दल र बनतंय अर्ध, लू बद्दल ल बनतंय, आणि हा एक्स विजातीय स्वर परत त्याच्यात मिसळतो. एक्स विजातीय स्वर म्हणजे कोणता पण स्वर चालतो. एक्स विजातीय स्वर परत त्यात काय होतो? मिसळतो मित्रांनो. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. ह्या ई बद्दल काय बनलंय मित्रांनो? ह्या ई बद्दल य बनलाय, उ बद्दल व बनलाय, रू बद्दल र बनलाय, लू बद्दल ल बनलाय, आणि हा जो एक्स विजातीय स्वर आहे का परत त्याच्यात मिसळलाय. असा एक्स विजातीय स्वर परत काय झाला याच्यामध्ये? मिसळलाय. म्हणजे हे अर्धालय काय पूर्ण झालंय, त्याचा अर्थ असा होतोय. बरोबर आहे? पाहूत आपण, क्लिअर करू गोष्टी. ठीक आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात. अधिक चिन्हाच्या पाठीमागं इ, उ, रू, लू हे स्वर आले. अधिक चिन्हाच्या पुढे कोणताही एक्स विजातीय स्वर म्हणजे कोणता पण विजातीय स्वर चालन, दोघं मिळून. असं जर झालं तर ईच य बनतंय, उच व बनतंय, रूच र बनतंय, लूच ल बनतंय. सगळे अर्धाले बनले, तेवढे लक्षात ठेवायचे. आणि जर प्लस टाकले म्हणजे याच्यामध्ये हा एक्स विजातीय स्वर परत मिसळणार आहे. य मध्ये मिसळणार, व मध्ये मिसळणार, र मध्ये मिसळणार, ल मध्ये सुद्धा मिसळणार. परंतु आपण संधी तर डायरेक्टच ओळखली. मातृ अधिक आज्ञा संधी आहे यनादेश स्वर संधी. ठीक आहे, मात्राज्ञा. चला करा आता विग्रह. चला बघा, चला घ्या आता. मातृ अधिक आज्ञा, मातृ अधिक आज्ञा. मित्रांनो, तृ इथं कोणता स्वर आहे? रू स्वर आहे. बघा, कोणता स्वर आहे? रू. इथं कोणता स्वर आहे? आ. मला एवढं सांगा तुम्ही, हे दोघं मिळून सजातीय का विजातीय? ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान वेगळं असते, भिन्न असते, एक नसते, अशा स्वरांना काय म्हणतात? विजातीय स्वरांची जोडी म्हणतात. म्हणजे दोन विजातीय स्वर आहेत. बरोबर आहे? मग आपलं काय ठरलेलं आहे बघा. जर मित्रांनो, जर या रूच्या पुढं या रूच्या पुढं जर कोणताही एक्स विजातीय स्वर आला, हाय का नाही विजातीय? एक्स विजातीयचा अर्थ काय माहिती? रूच्या पुढे आ बी जमन, रूच्या पुढे ई बी जमन, असं विजातीयचा अर्थ पुढे कोणता पण जमन. या रूच्या पुढे कोणताही एक्स विजातीय स्वर आला, रूच काय बनलंय? र बनलंय. रूच काय बनलंय? र. अर्ध का पूर्ण? अर्ध र. म्हणजे इथं या रूच काय बनन? अर्ध र. पहा काय सांगतोय. आणि हा एक्स विजातीय स्वर त्याच्यामध्ये परत मिसळणार. म्हणजे हा अर्ध्या र मध्ये, या अर्ध्या र मध्ये काय मिसळणार? हा आ मिसळणार. बरोबर काय होईल मित्रांनो? बघा, परत लिहितो.
अर्धर त्याच्यात मिसळणार आ बरोबर होईन रा. परत सांगतो डबल टेन्शन घ्यायचं नाही. पहा आता काय झाले तर मित्रांनो, इकडे पहा, हे असा विषय झालाय बघा. ठीक आहे, पहा आता काय झालं. अधिक चिन्हाच्या पाठीमागं रू स्वर आहे, त्याच्या पुढे कोणताही एक्स विजातीय स्वर आला, रूचं काय बनणार अर्धर. एक्स विजातीय स्वर त्याच्यात मिसळणार म्हणून प्लस टाकलं, अर्ध्या र मध्ये आ मिसळल्यावर काय होतंय रा. सेम आहे बघा. रूच्या पुढे जर कोणताही एक्स विजातीय स्वर आला, रूचं अर्धर बनतंय. हा एक्स विजातीय स्वर त्यात मिसळते म्हणून आपण प्लस टाकले, बरोबर आहे. तेच आहे मग, रूच्या पुढे एक्स विजातीय स्वर आला, एक्स विजातीय म्हणजे इथं आ बी जमन, ई बी जमन, ऊ बी जमन, कोणता पण चालत. पण कधी कधी वाटते तेच पाहिजे तर मग तेच लागते काही काही ठिकाणी संधीच्या नियमामध्ये. मग रूच्या पुढे कोणता एक्स विजातीय स्वर आला, रूचं काय बनलंय अर्धर. हा एक्स विजातीय स्वर ह्या र मध्ये मिसळा, काय होईल पूर्ण रा बनला, बरोबर आहे. रू गेला आ गेला. मित्रांनो मा जशास तसा. आता इथं या त मधला काय बाहेर काढाय आपण, रू बाहेर काढाय. म्हणजे इथं त कसा आहे असा लंगडा आहे, हा लांबतय का, कारण त्यातला स्वर बाहेर काढाय. मग या अर्ध्या त मध्ये काय मिसळा, हा रा मिसळा रा. कारण एका वर्णाची जागा दुसऱ्या वर्णाने घेणे म्हणजे आदेश, आपण गोष्टी शिकलो. मग या अर्ध्या त मध्ये रा मिसळा मा, ह्या त मध्ये अर्ध्या लंगड्या त मध्ये रा मिसळ्या मा त्रा. आ घेऊ का, खाली आलाय नाही, आणि ज्ञा. मातृ अधिक आज्ञा, मात्राज्ञा. संधी झालेल्या शब्दात संधी झालेल्या अक्षराला यर लव पैकी एक अक्षर जोड अक्षर आलं, संधीचं नाव सांगायचंय यनादेश स्वर संधी. आणि तुम्ही बघा ना मग, त्राची फोड करा बरं. त अधिक र अधिक आ, आणि मग दोन व्यंजनी आणि एक स्वर बरोबर काय होतंय जोड अक्षर. दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन त्यामध्ये जेव्हा एक स्वर मिसळतो तेव्हा त्याला काय म्हणतात, जोड अक्षर असं म्हणतात. विषय क्लोज. म्हणून मातृ अधिक आज्ञा, मात्राज्ञा, संधीचं नाव आहे यनादेश स्वर संधी. विषय संपला मित्रांनो, पुढे जातो.